नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या हिंदुस्थानामध्ये चटण्यांचे प्रकार इतके नाना विविध असतात की कल्पनाही करू शकत नाही अशा जिन्नसांपासून किंवा अशा भाज्यांपासून चटण्या लोक तयार करतात. खरंच त्या सगळ्या चटणीकारांना मला सलाम आहे. आणि त्यातलीच एक चटणी म्हणजे सुरणाची चटणी. आपण सुरण म्हटलं तर तसंच नाकं मुरडतो, पण त्यांनी तुम्ही नाकं नाही मुरडणार. आवडेल. चला सुरुवात करू. सोललेलं सुरण जे आहे ते असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. याला आपण उकळून घेऊ. थोडं मीठ यामध्ये घालू आपण. थोडं अजून बाकी आहे, अजून थोडंसं लूज होईल. एक 2 ते 3 मिनटं. आता आपण गॅस बंद करू आणि तसंच त्याला 2 मिनटं राहू देऊ. आता याला आपण छान थंड करू आणि हे सुरण जे आहे ते आपण असं किसून घेऊ. हे सुरण आपलं किसून झालं की एक 2 ते 3 चमचे तेल यामध्ये घ्यायचं. जिरे, थोडी हिरवी मिरची, थोडंसं हिंग, आणि त्याचबरोबर जेवढं सुरण असेल त्याचा अर्धा ओल्या नारळाचा चव किंवा किस. एका लिंबाचा रस, थोडी साखर, चवीनुसार मीठ आणि ह्याला छान परतून घ्यायचं. काही लोक तुपात सुद्धा ह्याला बनवतात, पण मला असं वाटतं तेलात बनवणं जास्त चांगलं. कारण तूप जे असतं तर काही वेळाने थिजतं आणि मग ती मजा याच्यात येत नाही. कारण पंक्तीत हा कोशिंबिरीचा प्रकार आपण वाढला तर साधारण 1.5-2 तास पंगत चालते, बरोबर की. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये जी सुरणात खाज असते ती लिंबामुळे ही खाज जी आहे ती कमी होते. अगदी थोड्या पाण्यात त्याला आपण सर्व करू. तर अतिशय अप्रतिम चवीचा असा हा पदार्थ. त्याला चटणी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा किंवा नुसतं खायला सुद्धा हे छान लागतं. मी आत्ता खाऊन पाहिल्यानंतर आणि खरंच छान असं. आपण ऑफ द वे जाऊन थोडा विचार केला कुठल्याही पदार्थाचा तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मर्म असतं. आपण म्हणतो सुरण काय खायचं, गवार काय खायची, असं करतो. तसं करू नका. असंच माणसांच्या बाबतीत सुद्धा असतं. एखाद्या माणसाला आपण दुर्लक्षित करतो की अरे एक, आपण त्याच्यामध्ये काही असे विशेष गुण असतात की ते इतरांमध्ये नसतात. त्याच्यामुळे कोणालाही दुर्लक्षित करू नका. सगळ्यांशी छान वागा, प्रेमाने वागा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.